पाण्यासाठी नागपूर महानगरपालिकेमध्ये पाणी भरो आंदोलन आज करण्यात आलेलं आहे। उत्तर नागपूर येथील गंभीर पिण्याच्या पाण्याचा विषय आणि 5 वर्षांपासून प्रलंबित पिण्याची पाईपलाईन तात्काळ सुरू करावी या मागणीकरता हे आंदोलन आज करण्यात आलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत पवार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं। महापालिका आयुक्त अभिजित चौधरी यांची भेट देखील घेऊन पालिकेत पाणी भरो आंदोलन करण्यात आलेलं आहे। प्रशांत पवार यांनी माध्यमांसोबत यावेळी संवाद साधला। पाहूयात ते काय म्हणाले। आज कॉर्पोरेशन नागपूर महानगरपालिकेमध्ये पाण्यासाठी आंदोलन चालू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे। याच्या पहिले सुद्धा आम्ही मार्चमध्ये आंदोलन केलं होतं, पण या टँकर लॉबीच्या प्रेशरमध्ये नागपूर महानगरपालिका ही प्रेशरमध्ये आहे आणि करोडो रुपयाचं टँकर घोटाळा या नागपूर महानगरपालिकेमध्ये चालू आहे। जेणेकरून जी 5-5 वर्ष झाले पाईपलाईन सुरू न करण्याचा कामसुद्धा महानगरपालिकेचे ठेकेदार करून राहिले, महानगरपालिकेचे ऑफिसर करून राहिले। जेणेकरून उत्तर नागपूरमध्ये आज पाण्याची समस्या आहे। त्यांना गरीब लोकांना पाणी मिळून नाही राहिलं। त्यांच्या घरासमोर मागील 5 वर्षापासून पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे, पण नळ कनेक्शन अजूनपर्यंत दिले नाही। म्हणून आम्ही शेवटचा इशारा महानगरपालिकेला देण्याकरता आलेलो आहे। आता आम्ही पाणी मागण्याकरता आलेलो आहे। याच्यानंतर आम्ही पाणी पाजण्याकरता इथे येऊ आणि आज कमिशनर साहेबांना आम्ही 2च दिवसाचा वेळ देऊ। जर त्यांनी नाही केलं तर 2 दिवसानंतर उग्र आंदोलन आम्ही नागपूर शहरामध्ये करू।